नमस्कार, तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज आम्ही आलो आहोत वाशिममध्ये आणि आमच्या सोबत आहेत इंजिनियर निखिल पटेल सर. निखिल पटेल सरांनी मागच्या 8-10 वर्षांपासून या सेक्टरमध्ये ते काम करतायत. सगळ्यात आधी मुंबई, मग पुणे आणि अर्थातच कुठेतरी असं मनात पुन्हा वाटत होतं की ज्या वाशिमचे आपण आहोत तिथं यावं, पुन्हा तिथं काहीतरी कामाला सुरुवात करावी. गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले. आता ते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर जरी काम करत असले तरी इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्सवर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. मुंबई पुण्यामधला त्यांचा प्रॅक्टिसचा एक वेगळा अनुभव आहे. तर या सगळ्या बद्दल आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, बिल्ड आयकॉन हा उपक्रम आहे आयकॉन स्टीलचा, ज्याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रात आपल्यासारखी जी महत्वाच्या व्यक्ती काम करतात त्यानिमित्तानं त्यांच्याशी काहीतरी चर्चा घडावी, त्यानिमित्तानं बांधकाम क्षेत्रात होणारे बदल वर काहीतरी चर्चा व्हावी आणि त्यातून काहीतरी सकारात्मक बदल घडावेत. या सगळ्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म तुमचा आहे, त्यामुळे अर्थातच तुमच्याकडून आधी ऐकायला आवडेल की तुमचं शालेय जीवन, कॉलेज आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये येण्याची प्रेरणा कोणाची होती? कोण असं रोल मॉडेल होतं, आयकॉन होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की आपण सिव्हिल मध्ये यावं? माझं नाव निखिल पटेल. माझं इंजिनिअरिंग झाले MGM नांदेड पासून. आणि लहानपणीपासून मी म्हणजे आमचं आरामशन होतं, तर रोज कॉन्ट्रॅक्टर येणं जाणं आणि आमचे नातेवाईक सर्व बिल्डरशिप मध्ये आहे. बरोबर. तर ते बघता बघता मलाही वाटलं की आपण सिव्हिल चूज करावं, म्हणजे ऍज अन करिअर चांगलं आहे आपलं. ओके. आणि तोच एक समजा घरचे सर्व साथ दिली त्यांनी. क्या बात आहे. आणि त्या हिशोबाने आपण सिव्हिल मध्ये. आणि मग तुम्ही फायनली सिव्हिल इंजिनिअरिंग झालं. ओके. सो सिव्हिल इंजिनिअरिंग जर तुम्ही पूर्ण केलं, पण त्यानंतर मग काय ठरवलं? कुठं सर्व्हिस करावी का स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करावी? माझं स्टार्टिंग मध्ये असं होतं की मी बिल्डरशिप मध्ये जावं. बरं. बट जसं जसं मी एक्सपिरियन्स घेत गेलोय. ओके. स्टार्टिंग मध्ये पुण्याला होतो ऍज अन साईट इंजिनियर, त्याच्यानंतर तिकडनं स्ट्रक्चरल कन्सल्टंट मध्ये गेलो. बरं. तर कन्सल्टन्सी मध्ये मला चांगलं स्कोप वाटलं. ओके. मी बिल्डरशिप न करता स्ट्रक्चरल कन्सल्टंट मध्ये म्हणजे माझं करिअर ग्रोथ केलंय. व्हेरी गुड. आणि 2018 पर्यंत मी तिथंच होतो मुंबईला. मला बरंच काही शिकायला भेटलं तिथं. अच्छा. आणि मग मला वाटलं की आपल्या गावाला पण तशी सर्व्हिस भेटली पाहिजे, कारण की इथे सर्व्हिस भेटते पण जेव्हा साईटवरती काही अडचणी असतात ते ऑन ऍक्च्युअल जाऊन बघणं आणि फोनवर बोलणं त्याच्यात फरक पडतो. बरोबर. मला वाटलं की आपण इथे स्टार्ट करावं एक नवीन आपलं स्वतःचं कन्सल्टन्सी. आणि आधीपासून बॅकअप आहेच तसा, म्हणजे आमच्या नातेवाईकांचा वगैरे. बरं. आणि कॉन्टॅक्ट पण होते. म्हटलं एकदा स्टार्ट करावं आणि चांगला रिस्पॉन्स आहे वाशिमला. आणि इकडनं आम्ही पुण्याला, मुंबईला पण अजूनही आमची टचअप आहेत. अच्छा. आणि त्यांना अजूनही देतो आम्ही स्ट्रक्चरल डिझायनिंग सर्व. क्या बात आहे, क्या बात आहे. सो असं होतं की आपले शेवटी रूट्स जिथं असतात, जिथून आपण आलेलो असतो तिथे नेहमी आपल्याला त्या गावाबद्दल अटॅचमेंट असते, कॉन्टॅक्ट असतात आणि असं वाटतं की अरे त्या गावाशी काहीतरी करू. आणि अर्थातच माझ्या मते सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्डच एकमेव असं आहे की जिथं तुम्ही तुमच्या गावामध्ये राहून काहीतरी करू शकता. बाकीच्या फील्डमध्ये बऱ्याचदा असं होतं की तिथं डेव्हलपमेंट नसल्यामुळे, स्कोप नसल्यामुळे दुसऱ्या गावात जावं लागतं. पण सिव्हिल इंजिनिअरिंग असं आहे की आपण कुठे पण गेलो काही ना काही कामं भेटतील, काही ना काही ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. बरोबर. ऍज अन गव्हर्नमेंट मध्ये आहे समजा, किंवा मग कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये आहे, प्रायव्हेट कन्सल्टंट म्हणून आहे. बरोबर. आणि म्हणजे मोठ्या शहरात काय, लहान शहर फक्त म्हणजे कामाची साईज बदलते, बाकी काम तेच राहतं. बरोबर. तुम्ही आता कामाबद्दल बोललात तर मला हे क्रिएटिव्ह फील्ड आहे खरं. जेवढं तुम्ही कराल तेवढं क्रिएशन याच्यात नवीन आहे. पण याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा किती फायदा होतो किंवा किती मदत होते? भरपूर. आज आता मी लास्ट ऑगस्टलाच गेलतो मुंबईला. नॅटकॉन म्हणून एक उपक्रम होता ACC कडनं. तर त्याच्यात आम्हाला AI बद्दल भरपूर काही शिकायला भेटलं. अच्छा. कशाबद्दल? AI बद्दल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये काय बदल घडून येत आहेत. म्हणजे आपलं समजा आज प्लॅन बनवायचं आहे किंवा आपल्याला डिझायनिंग करायचे असतील तर त्याच्यात नवीन टेक्नॉलॉजी काय येत आहेत आणि ते काय बदल घडतायत. बरोबर. म्हणजे तुम्हाला आज जर का एखादं डिझाईन करायचंय तर आपल्याला डिझाईन करायला कमीत कमी 1 आठवडा लागतो. बरोबर. ते तुम्हाला मिनिटात पूर्ण हजारो डिझाईन. आणि ते फक्त आपल्याला काय इनपुट बरोबर देणं, ते जर का आपल्याला माहित पडलं, बरोबर, सो दॅट की तुम्हाला आउटपुट तसा चांगला येतोच. बरोबर. म्हणजे ते आता नवीन AI काय आणतोय कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये ते पण आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही आता सांगितलं की इनपुट्स महत्वाचे असले पाहिजे. कन्स्ट्रक्शन मध्ये इनपुट मध्ये सगळ्यात पहिला असतो तो प्लॅन. तर प्लॅन किंवा आराखडा आपण ज्याला म्हणतो, तर त्या प्लॅनला तुम्ही किती महत्व देता किंवा कसं बघता त्या प्लॅनकडे? प्लॅन
कधी पण कोणते पण समजा घर असो किंवा काही पण गोष्टी असेल, प्लॅनिंग जर का तुमचं चांगलं असेल, बरोबर, इफ प्लॅन इज करेक्ट, सो दॅन यू कॅन प्रोसीड फॉर एनिथिंग, एनी चेंजेस. जर का तुमचं प्लॅनच बरोबर नाही, तुला माहितच नाही काय खर्च लागणार आहे, काय नाही, बरोबर, तुमच्या जे काही जागा आहे त्याचे आपण उपयोग काय करणार आहे, काय नाही, बरोबर, ते डोक्यात जर का प्लॅनिंग नसेल, तुम्ही फक्त बांधते ठेकेदारच्या हिशोबाने, तसं नाही चालत. तसं नाही चालणार. फर्स्ट ऑफ ऑल द थिंग्स हॅज टू बी ऑन द प्लॅन, ऑन पेपर. बरोबर, चर्चा करा हो, घरच्या सोबत, आर्किटेक्ट सोबत. बरोबर, मग प्लॅन मध्ये म्हणजे सर्वात म्हणजे प्लॅन इज इसेन्शियल. बरोबर, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकतच नाही. दुसरं या फील्डमध्ये असं आहे की अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे? सर, आता मी मुंबईला असताना भरपूर म्हणजे डेंजर्स बघितले. आणि एक माझ्या साईटवरच चालतं, सांगा ना. फेल्युअर झालते, म्हणजे कास्टिंग करतानाच पडले आणि देवाच्या कृपेने ते वाचलंय. बरोबर, ओनली बिकॉज ऑफ द नॉन टेक्निकल पर्सननी ते सुपरविजन केलं, आम्हाला ना बोलवतं. बरोबर, तर जे कॅन्टिलस बीम्स होते त्याला त्यांनी अँकर दिलं नव्हते, आणि विथ टाइम ऑफ कास्टिंग ओनली ते पडलं. बरोबर, मग दे कॉल्ड अस की असं असं झालं. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला चेकिंगला बोलवलंच नाहीये. बरोबर, तर तुम्ही आधी चेकिंगला बोलवलं असतं तर ही घटना झाली नसते. बरं झालं की कोणाला काही हानी झाली नाही. बरोबर, रात्रीच पडलं, पण फक्त आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करावं लागलं पुढे सगळं. पण त्याच्यातून एक धडा मिळाला कायम की कुशल कामगार, अनस्किल्ड लेबर अशा वेळेला किती धोकादायक असतात, त्यांना असं महत्वाचं काम. अजून एक आता समजा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आहे, तर स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आज लय मोठा मुद्दा आहे. आणि आपण जेव्हा देतोय स्टॅबिलिटी, त्याच्या आधी सर्व बिल्डिंग कधी बनली आहे, काय नाही, आता त्याची स्ट्रेंथ काय, तसं आपण टेक्नॉलॉजी बोलतोय. बरोबर, टेक्नॉलॉजी आता भरपूर काय आले, एनडीटी टेस्टिंग आलेत. जसं आपण आपल्या बॉडीची टेस्टिंग करतो, ब्लड टेस्ट करतो, शुगरची टेस्ट करतो, त्याच्यातून आपल्याला माहित पडते की आपलं ब्लड मध्ये कंटेंट किती आहे, आरबीसी किती आहे, डब्ल्यूपीसी. सेम इन एनडीटी टेस्टिंग यू गेट टू नो की बिल्डिंगची स्ट्रेंथ किती आहे. बरोबर, विदाउट नोईंग द स्ट्रेंथ ऑफ द बिल्डिंग यू आर गिव्हिंग स्टॅबिलिटी. बरोबर, तर तुम्हाला कुठेतरी ती अडचणत येईल. फक्त ते तुम्ही सर्टिफिकेट देताय, पण तुम्ही तुमचं करिअर पण रिस्क वरती घेताय विदाउट नोईंग द फाउंडेशन ऑफ दॅट बिल्डिंग. बरोबर. दुसरं आणखीन एक महत्वाचं म्हणजे आता तुम्ही इंडस्ट्रियल प्रोजेक्टवर काम केलं, पुण्या मुंबईत काम केलं आणि आता अर्थात थेट वाशिम मध्ये पुन्हा परत आलात. पण इथं रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये काम करताना बऱ्याचदा क्लायंट असं म्हणतो की माझं बजेट कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये बसव. सो अफोर्डेबल हाऊसिंग किंवा लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये काम करताना तुम्ही कशा प्रकारे त्याचा बॅलन्स ठेवता? येस, जसं आता लो कॉस्टिंग मध्ये सर्वात मेन काय, बिल्डिंगचा लोड कमी करण्यासाठी आपण काय करणार, लोकल मध्ये आपण सर्व लाट म्हणजे ब्रिक्स वापरतो, बनवीज ब्रिक्स वापरतो, पण त्यांना म्हणतो एएससी ब्लॉक्स वापरा. बरोबर, आणि तुमच्या बिल्डिंगचं पर्पज काय, कारण की काय असतं की कमर्शियल बिल्डिंग किंवा रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये लोक काही काही ठिकाणी लोड जास्त घेतात. बरोबर, ते न आवश्यकता असेल तर तुम्ही ते रिड्यूस करा ना. बरोबर, तुमचं जर का प्लॅनिंग मध्ये जर का तुम्हाला बाहेरच्या बाहेरच समजा कॉलम्स पाहिजे तर तुमची बिल्डिंगची कॉस्ट वाढेल. आतमध्ये आले तर तुम्हाला अडचण नसतील तर तुमची बिल्डिंगची कॉस्ट पण कमी होऊ शकते. बरोबर आहे. ह्या झाल्या बजेट हाऊसिंग मधल्या काही टिप्स सांगितल्या तुम्ही, पण ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन करताना काय महत्वाच्या बाबी आहेत किंवा काय टिप्स सांगाल, उपयुक्त टिप्स ज्या फॉलो केल्या पाहिजे? जसं आता ओपीसी, पीपीसी सिमेंट्स पण आहे किंवा मग आपण स्टील पण बघतोय, तर स्टील आज 550 ग्रेडचं म्हणजे कंपल्सरी पण गेले आयएस कोडनुसार. बरोबर, आणि त्याच्यात कसं आहे की जे मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ स्टील आहे ते जर का आपण देत नसल तो पण एक धोका आहे. तर त्याच्यात प्रमाण ते बघलं पाहिजे, बघितलं पाहिजे त्याच्यात. दुसरं तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं की तुम्ही एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातलं एक आताच नुकतंच ट्रेनिंग केलंय, पण तुम्हाला अजून काय वाटतं की या क्षेत्रात काम करताना टेक्नॉलॉजी जेव्हा बदलतीये तेव्हा अजून कुठलं ट्रेनिंग किंवा कोर्स असा केला पाहिजे? येस. आज जसं मी जेव्हा स्टार्टिंग 2012 मध्ये जेव्हा मी लागलो होतो तेव्हा मी जे सॉफ्टवेअर वापरत होतो ते 2006-07 होते. अच्छा. आता जे काही नवीन सॉफ्टवेअर आहे ते 2014-15 त्याच्यात भरपूर काही डिफरन्स आहेत. बरोबर. तर प्रत्येक एका वर्ष 2 वर्षानंतर आपण अपडेशन केलं, आपल्या फील्डचं नॉलेज घेतलं. आता बरेच प्लॅटफॉर्म आहेत जे आपल्याला ते ट्रेनिंग देतात. बरोबर.
आणि जसं तुमचं नॉलेज फॉरम पण आहे ऐकून, तर त्याच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे नवीन काहीतरी शिकायला भेटते, नवीन माणसासोबत इंटरॅक्शन करायला भेटते. असं बरेच अजून दुसरे पण कंपनी आहेत ते तसं म्हणजे सेमिनार्स घेतात. बरोबर. आणि यू हॅव टू कनेक्ट विथ द सोशल प्लॅटफॉर्म जे आपल्या सिव्हिल रिलेटेड आहेत. बरोबर. आणि आज मार्केटमध्ये भरपूर काही चांगले सेमिनार्स आहेत आणि असोसिएशन्स आहेत. जसं मी आता ACC बद्दल बोलले, तसंच आम्ही इंटरनॅशनल स्ट्रक्चरल ISSC म्हणून आहे, मला लॉंग फॉर्म येत नाही, तर ते पण फॉरम मध्ये आम्हाला प्रत्येक वीकला काहीतरी एक हे भेटते, बुकलेट भेटते ऑनलाईन. बरोबर. तर तसं आपल्याला ते त्याच्यात करू शकतो. दुसरा आणखीन एक प्रश्न मला असा हक्कानं तुम्हाला विचारायचा वाटतो. तुम्ही पुण्या मुंबई पासून करिअरला सुरुवात केली म्हणून, आणि तुम्ही आता वाशिम मध्ये किंवा B-टाउन C-टाउन सिटीमध्ये आता तुम्ही काम करताय, तर शहराच्या मूलभूत पायाभूत विकासामध्ये एक इंजिनियर म्हणून किती महत्व आहे किंवा काय कशा भूमिका बजावल्या पाहिजेत ऍक्च्युली? तसं बघितलं ना तर इंजिनियर म्हणून ऍज अन म्हणा किंवा मग ऍज अन प्रोफेशन जे काही असतं, तर आपलं मेन काय की क्लायंट सॅटिस्फॅक्शन मेन. कारण की इथे काय आहे ना की क्लायंटला जसं रोजच्या रिक्वायरमेंट बदलतात त्यांच्या, तर ते डायरेक्टली कॉन्टॅक्टला विचारतात. सो दॅट की जर का आपण रोज जातो त्यांना कॉन्टॅक्ट करू तर आपल्याही समजा त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट होईल. आणि मेन काय की त्यांना मेन क्लायंटला जर का सॅटिस्फॅक्शन भेटलं की मी जे बनवते माझा जो कॉस्टिंग आहे, कारण की घर एकदाच बनते बरोबर आणि ते त्याची पूर्ण लाईफची कमाईला लावते, आणि त्याचे जर का आमचं योगदान नसेल, आम्ही फक्त आमच्या फीस पुरतं असणार, तर ते बरोबर नाही होणार. बरोबर. आपल्याला जास्त इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात दाखवली प्रोजेक्ट मध्ये, कोणतंही असो, लहान असो मोठा असो. बरोबर आहे. ते साईज नाही बघायला पाहिजे त्याची. अच्छा. दुसरं असं आहे की या क्षेत्रामध्ये आता जे नवीन इंजिनियर्स येतात किंवा जे आता नुकतेच पास आउट ज्युनियर्स आहेत म्हणून, तर त्यांना काय तुम्ही मित्राच्या ना त्यांना काय सल्ला द्याल की असं वाटतं की अरे तुम्ही या फील्डमध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत, पण येताना हे घेऊन या, हे करा आणि या. जसं आपण फील्ड चूज करताना आपल्याला वाटतं की, कारण की सिव्हिल हा असा एक फील्ड आहे जिथे भरपूर काही फाटे आहेत समोर. तर स्टार्टिंग पासून जर का आपण त्याच्यावरती एका समजा सब्जेक्ट कॉन्सन्ट्रेट केलं किंवा आपली जी आवड आहे ती आवड आधीपासून जर का निवडली तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि त्याच्याबद्दल त्या गोष्टीचं रिसर्च करणं, आज आपल्याला म्हणजे इंटरनेट एवढा म्हणजे सरळ आणि सोपा हे भेटलंय सर्च इंजिन, ज्याच्या थ्रू आपण समोर काही शोधू शकतो. आणि मला एकच म्हणायचं आहे की ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. बरोबर. फक्त तुम्हाला त्याच्यात बघायचं आहे ते आपल्याला आवड कशात आहे. बरोबर. जर का आवड जे काही फील्ड मध्ये असेल ना, ते असं पूर्ण तुम्ही म्हणजे कुवा म्हणतात ना, कुवा खोदून घ्या. बरोबर. तसं म्हणजे तुम्ही पिऊन घ्या एकदा त्याच्यातलं. बरोबर. जर का ते पूर्ण पिले असेल तर तुम्हाला लाईफ मध्ये काहीच अडचण नाही. बरोबर. आणि भरपूर काही चांगले आहेत. हे झालं नवीन मुलांबद्दल की जे या फील्डमध्ये येतात, पण ओव्हरऑल इंडस्ट्री याच कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री किंवा इंजिनिअरिंग इंडस्ट्री याच तुम्हाला वाईल्डर याच्यामध्ये काय स्कोप वाटतो? किती भविष्य आहे या सगळ्या इंडस्ट्रीचं? अजून म्हणजे मला तर वाटतं अजून आपल्या इंडियामध्ये स्टार्टच झाले. आपण अजून म्हणजे हायरेज एवढे जशा डेव्हलप कंट्रीमध्ये जशा बिल्डिंग्स आहेत त्या अजून आपल्या इंडियामध्ये नाही आल्या. बरोबर. मी तसा एक प्रोजेक्ट केलाय. क्या बात आहे. फ्लोटिंग बिल्डिंगचा. बर. हा. अरे नक्की सांगा काय प्रोजेक्ट आहे. आम्ही पण पहिल्यांदाच ऐकलं ही कन्सेप्ट, फ्लोटिंग बिल्डिंग. फ्लोटिंग म्हणजे आम्ही G+20 ची बिल्डिंग होती मुंबईला. बर. आपलं चेंबूरला. अच्छा. तर टिल 5th फ्लोर इट पोडियमचे जे काही कॉलम होते तिथे स्टॉप होते ना, मग नवीन कॉलम तुमचे वरचे जे हे रेसिडेन्शियल स्टार्ट होते. तर हे जे नवीन कॉलम स्टार्ट होत आहेत ते पूर्ण फ्लोटिंग बीम वरनं स्टार्ट होईल. तर तो पूर्ण बिल्डिंग त्याला म्हणतो आपण फ्लोटिंग बिल्डिंग. म्हणजे त्याला असं पाया नाहीये, फक्त ते बीमच्या याच्यावर चाललंय. तर तशा अजून भरपूर काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत. बरोबर. किंवा बिल्डिंग्स आहेत जे आपल्या डेव्हलप कंट्रीमध्ये आपल्याला बघायला भेटतात. बरोबर. तर अजून इंडियामध्ये स्टार्टच झाले. अजून नवीन गोष्टी या लागल्या. बरोबर. जे आपल्याला माहित पण नाहीये. आता जसं आमच्या गावात माहित नाही मायक्रो कॉन्क्रीट काय असतं, सेल्फ कॉम्प्युटिंग कॉन्क्रीट काय असते. आम्ही ते बघितलं तर यांना दाखवतो, समजवतो, मग ते कन्व्हिन्स होतात आणि मग ते करतात. क्या बात आहे.
स्कोप आहे समोर पण. बरोबर. पिक्चर मोठे पिक्चर अभी बाकी आहे तसं आहे ते. दुसरं असं आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये सळई हा सगळ्यात पार्ट महत्वाचा असतो. तर ती सळई निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा जनरली काय पॅरामीटर बघितले गेले पाहिजेत, त्याची गुणवैशिष्ट्य काय सांगाल? त्यांचं सर्वात मेन म्हणजे की त्याचा यील्ड स्ट्रेंथ लोकांना माहित नसते. ऍज अन इंजिनियर प्रोफेशन वी हॅव टू सी दॅट कार्बन त्यात कंटेंट काय आहे, सल्फरचं कंटेंट काय, केमिकल जे आपले कंटेंट्स आहेत जे IS लिमिट असतील ते ओव्हर होत नाहीये. बरोबर. कारण की ते जर का ओव्हर होत असेल तर आपलं जे वेट आहे TMT बारचं तर पर मीटर मध्ये जे आपल्याला IS कडून दिले त्या रेंजमध्ये आहे की नाही, जर का ते जास्त असेल तर आपली कॉस्टिंग वाढते. कारण की आपण सगळ्यात तेच लावतो पण वेट जास्त असतो. बरोबर बरोबर. म्हणजे तुमची कॉस्टिंग भरपूर वाढते. ते जर का जसं आमचं D²/162 तो एक डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. तर समजा 8 mm चा 1 मीटरला असेल तर त्याचं वेट आहे समजा 0.8. ते जर का 1 kg गेलं तुम्ही स्टील तेवढंच लावताय पण तुमची कॉस्टिंग वाढते. हे कशामुळे? कारण की आपलं केमिकल कंपोजिशन बरोबर नाही. मग त्याचं जे बनवताना जे काही पद्धत हे असतील त्याचे समजा केमिकल प्रोसेस आहे ते बरोबर नसेल तर तुमचं वेट वाढेल. जर का ते विदिन अ लिमिट असेल तर ते बरोबर त्या वेट मध्ये येणार आहे. आपण परचेस करतो तेवढंच पण दाखवताना तुम्ही दाखवलं की 1 CR गेले ते 1.5 CR. बरोबर. तर ते बदलू. तर हे काही जे गोष्टी आहेत आम्हाला प्रत्येक टायमाला भेटते सर्टिफिकेट फ्रॉम द मॅन्युफॅक्चर. ते जर का विदिन अ लिमिट असतील तर इट्स ओके. कारण की छोट्या बिल्डिंग मध्ये माहित पडत नाही. मोठ्या जे प्रोजेक्ट असतात ना त्याच्यात हा भरपूर काही मोठा फायदा म्हणजे कॉस्टिंग मध्ये फरक पडतो. आणि हे प्रत्येक आम्हाला मला वाटतं की 5 टन नंतर एक रिपोर्ट भेटत असतो. बरोबर. तर आपल्याला समजा आपण घेतो 1 टन तरी तर आपण मॅन्युफॅक्चर कडनं घेऊ शकतो आणि आज अवेलेबल आहे ही गोष्ट त्यासाठी. दुसरं असं तुम्ही आता आपण सळईबद्दल बोललो, आयकॉन स्टील तुम्ही तुमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये वापरलंय का? नक्की. माझं म्हणजे मागच्या वर्षीच आरा मशीनचं बांधकाम केलं आम्ही. अच्छा. तेव्हा आम्ही आयकॉन स्टीलचा वापर केले आणि एक ऑनगोईंग साईट आहे माझी वाशिमलाच, डॉक्टर दागडे म्हणून, सागर दागडे असं, त्यांचं तिथे पण आम्ही आयकॉन स्टील वापरतोय. ते वाशिम मधलं मोठं हॉस्पिटल बनतोय. तिथे आम्ही ते त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही आयकॉन कडे एकदा जा आणि ते मला फार काही समजा चांगलं जे काही समजा कॉस्टिंग वाईज म्हणा किंवा मग त्याचं आउटपुट जे आहे स्टीलचं स्ट्रेंथ ते पण लय चांगली आहे हे आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी वापरलं पण आणि दे आर सॅटिस्फाईड. क्या बात आहे. येस. तर मग आयकॉन स्टीलच्या या प्रॉडक्ट बद्दल झालं, पण त्यांच्या क्वालिटी बद्दल, सर्व्हिस बद्दल, टाइमली डिलिव्हरी बद्दल, कॉस्ट बद्दल अजून काय सांगता येईल तुम्हाला? ओके. आम्हाला लास्ट इयरलाच आम्ही चालू केलं होतं. तर जेव्हा फाउंडेशन्स आम्ही प्लिंथ पर्यंत येत होतो नंतर त्या गॅपमध्ये सर्व प्राइस म्हणजे कमी होत होते, आधी जास्त होते. तर आम्ही स्टॉक आधीच म्हणजे बुकिंग करून ठेवलं होतं. अच्छा. तर त्यांनी आम्हाला ते नवीन रेटच्या हिशोबाने दिलं. ते एक आम्हाला मोठा फायदा झालाय आयकॉन स्टील कडनं. आम्ही डायरेक्टली म्हणजे इकडचे जे डीलर आहेत त्यांनाही भेटलो, म्हटलं आम्ही आधी पूर्ण प्रोडक्ट म्हणजे समजा 40% गेले पण आता रेट कमी होत आहेत तर तुम्ही म्हटलं आधी सर ते आधी म्हणे की आम्ही तेच रेट लावणार आहे कारण की तुमची बुकिंग झाली त्या हिशोबाने. म्हटलं आता मार्केट पडतोय तर म्हणे आम्ही एकदा मॅन्युफॅक्चर सोबत कॉन्टॅक्ट करू आणि जर का झालं तर आपण करू म्हणे. तो एक आम्हाला मोठा फायदा झाला. क्या बात आहे. सो म्हणजे मोठा प्रोजेक्ट म्हणते एक म्हणजे कधी पण कॉस्टिंग काय आहे ना क्लायंटला जर का ते सॅटिस्फॅक्शन नाही भेटलं फ्रॉम द स्टील कंपनी तर ते काय करतात एवढंच आता मागवा त्याच्यानंतर आपण दुसरी कंपनी करू शकतो असं होऊ शकतं. ते आम्हाला एक फ्रेंडली वाटलं. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर निखिल पटेल आणि त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने संवाद साधला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक एक्सपोजरचा भाग असतो, म्हणजे शिक्षणानंतर तुम्हाला चांगलं बघायला स्वतः तुम्ही शिक्षण चांगलं घेतलेलं असतंच पण त्यासोबत तुम्हाला अनुभवात समृद्ध होण्यासाठी चांगल्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळायला हवी आणि सुदैवानं ती त्यांना पुण्या मुंबईमध्ये अतिशय उत्तमोत्तम प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीतनं ते पुन्हा शिकले, तो अनुभव घेतला आणि पुन्हा वाशिममध्ये आले आणि गेल्या 8-10 वर्षांपासून 300-350 पेक्षा जास्त प्रोजेक्टवर त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. सो पुन्हा एकदा माझ्याकडून आणि आयकॉन स्टील कडून तुमचे मनपूर्वक आभार की तुम्ही इथं आलात आणि अर्थातच आता काही 100 प्रोजेक्टचा टप्पा पार पाडलाय
पण तुम्ही येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तम उत्तम प्रोजेक्ट्स बनवावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तंत्रज्ञान तुम्ही नवीन नवीन शिकताय, जे नवीन नवीन येत आहे आणि तुम्हाला स्वतःला आवडतंय, नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्या गावात आलं पाहिजे, सगळ्यांना कळलं पाहिजे, याच्यासाठी जी तुमची तळमळ आहे ती तळमळ तशीच चालत राहो, याच माझ्याकडून आणि आई दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर.